हिंजवडी पुण्याचं आयटी हब आज चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इशारा दिलाय की जर इथल्या सुविधा सुधारल्या नाहीत तर आयटी कंपन्या हैदराबाद आणि बेंगलुरूकडे जाऊ शकतात. चला जाणून घेऊया नेमका काय आहे हा प्रकार. हिंजवडीत रस्त्यांची दुरवस्था, ट्रॅफिक जाम आणि पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या समस्या आयटी कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरते. रस्ते रुंदीकरणाला स्थानिकांचा विरोध आहे, कारण यामुळे अनेक कुटुंबांवर परिणाम होऊ शकतो. पण या समस्यांमुळे आयटी कंपन्या पुण्यातून बाहेर जाण्याचा विचार देखील करत आहेत. अजित पवार यांनी नुकताच हिंजवडी दौरा केला. त्यांनी रस्ते रुंदीकरण, नाल्यावरील अतिक्रमण हटवणे आणि पाणी तुंबण्यांवर उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे. पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए आणि पोलिसांना एकत्र येऊन काम करण्यास सांगितले आहे. हिंजवडीला आयटी हब म्हणून टिकवायचं असेल तर आता कृतीची गरज आहे. चांगले रस्ते, सुधारित ट्रॅफिक व्यवस्था आणि मूलभूत सुविधा यामुळे हिंजवडी पुन्हा आकर्षक होऊ शकते. यामुळे नोकऱ्या टिकतील आणि पुण्याची अर्थव्यवस्था मजबूत होईल. पुणेकरांनो, हिंजवडीचं भवितव्य आपल्या हातात आहे. सरकार आणि स्थानिकांनी एकत्र येऊन या समस्यावर तोडगा काढला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.